शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाच्या नेत्या सुषमा अंधारे सध्या आपल्यासोबत आहेत. आपण त्यांच्यासोबत चर्चा करू. ताई, सध्या निलेश गायवळचा जो विषय आहे तो राज्यभर चर्चेला जातोय. रवींद्र धंगेकर हे सातत्याने यावरती आवाज उठवतात. मात्र राज्याचे मुख्यमंत्री असणारे देवेंद्र फडणवीस असं म्हणतायत की मी रवींद्र धंगेकर यांच्या बॉसशी बोलणार आहे. किंवा उपमुख्यमंत्री असलेले अजित पवार सुद्धा म्हणतायत की रवींद्र धंगेकर आता काँग्रेसमध्ये नाहीत, ते सत्ताधारी शिवसेनेमध्ये आहेत. असं यांच्याकडून वक्तव्य केले जात आहेत. कुठंतरी रवींद्र धंगेकर यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न होतोय. खरं तर दादा स्पष्टवक्तेपणासाठी ओळखले जातात. दादांनी असा आवाज दाबू नये. ज्या अर्थी दादा म्हणत आहेत की धंगेकर काँग्रेसमध्ये नाही आहेत, आता सत्ताधाऱ्यांच्या सोबत आहेत, याचा अर्थ दादा हे सुचवू पाहत आहेत का की सत्ताधाऱ्यांच्या विरोधात बोलायचं नसतं, किंबहुना सत्ताधाऱ्यांच्या कुठल्याही चुका दाखवायच्या नसतात, सत्ताधाऱ्यांनी काहीही गुन्हे केले तरी आपण फक्त सत्ताधारी पक्षात आहोत म्हणून आपण मुग गिळून गप्प बसायचं आणि त्याच्या विरोधात ब्रळ शब्द काढायचा नाही, हे त्यांना धंगेकरांना सुचवायचं आहे का? ज्या पद्धतीने देवेंद्र फडणवीस म्हणतायत की मी त्यांच्या बॉसशी बोलतो, मला असं वाटतं की त्याहीपेक्षा देवेंद्र फडणवीसांनी एकदा रामदास कदमांशी बोलावं ना. कारण रामदास कदमांनी पत्रकार परिषदेत स्पष्टपणे सांगितलंय की वरून एक फोन आला होता, जो सत्ताधारी आमचा नेता आहे आणि सत्ताधाऱ्यांमधल्या नेत्यांचे सगळे आदेश हे सगळे मंत्री ऐकतात. जर असं असेल तर तो कोण आहे हे सांगायला भीती कसली वाटते? याच्यावर ते का बोलत नाहीयेत की रामदास कदमांनी सत्ताधाऱ्यातल्या त्या कोणत्या नेत्याचा फोन आला होता, ज्या नेत्याचे सगळे मंत्री मुकाट ऐकतात? काय ते राम शिंदे आहेत का? राम शिंदे आहेत की नाहीत? की अजून दुसरं कोण आहे? की स्वतः देवेंद्र फडणवीसांच्या बद्दलच रामदास कदम बोलले? यावर देवेंद्र फडणवीसांनी आधी स्पष्टता आणावी. देवेंद्र फडणवीस ज्या पद्धतीने गोल 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 विषय घुमवण्याचा प्रयत्न करत आहेत, आमचं सरळ सरळ म्हणणं आहे, तू इधर उधर की बात मत कर, सीधे सीधे ये बता की कारवा लुटा की नाही. इकडचं तिकडचं काहीही फडणवीसांनी बोलू नये. घायवळच्या पासपोर्टसाठी किंवा घायवळच्या शस्त्र परवान्यासाठी कुणी कुणी प्रयत्न केले आणि रामदास कदम कुणाचा उल्लेख करू पाहता आहेत की सत्ताधाऱ्यातल्या एका बड्या नेत्याचा फोन आला होता, ज्याच्यामुळे योगेश कदमांनी हे सगळं केलं. यावर बोलायचं सोडून तुम्ही धंगेकरला कसल्या धमक्या देताय, धंगेकरला कसलं दाबताय? आणि एका धंगेकरचा आवाज दाबला म्हणजे काय प्रकरण थांबेल का? ते थांबत नाही. तुम्ही धंगेकरांचा जरी आवाज दाबला तरी अनेक लोक आहेत तुम्हाला प्रश्न विचारणारे, आणि आम्ही तुम्हाला पुन्हा पुन्हा प्रश्न विचारतोय की घायवळ प्रकरणामध्ये तो कोण आहे, ज्याचा सत्ताधारीमधून कोण आहे, ज्याचा फोन आला होता आणि ज्याचा उल्लेख रामदास कदमांनी केला. फुले शाहू आंबेडकरांचा विचारांचा वारसा घेऊन आमचा पक्ष जो आहे तो पुढे जातोय असं अजित पवार म्हणतात. मात्र त्यांच्याच पक्षातील आमदार संग्राम जगताप म्हणतात की आता दिवाळी सण येतोय, दिवाळी सणामध्ये फक्त हिंदूच्याच दुकानातून सामान खरेदी करा, असं त्यांनी एक वक्तव्य केलंय. कदाचित म्हणजे संग्राम जगताप सारखी ही माणसं डोक्यावर पडलेली लोक आहेत. यांना सण म्हणजे काय ते मुळात कळत नाही. राजाला दिवाळी माहितीच नाही. कारण ही गर्भश्रीमंत माणसं आहेत, त्यामुळे सणासुदीला लोक गोडधोड करून खातात. ही इतकी गर्भश्रीमंत आहेत की यांना कधीतरी ऑकेजनली गोडधोड करून खाणं आणि सण साजरा करणं हे कळत नाही आहे. गावखेड्यामध्ये सण साजरा करण्यासाठी अगदी बायका नवीन बांगड्या भरण्यापासूनची सणाची तयारी करतात. आणि आजही गावखेड्यामध्ये बांगड्या भरणारा जो कासार असतो तो मुस्लिम समुदायातलाच असतो. काय तुम्ही बांगड्या भरण्यावर बायकांच्या बंदी आणणार आहात का जगताप? की जगताप स्वतःच बांगड्यांची डाल घेऊन गावागावात फिरणार आहेत? एकदा संग्राम जगतापने सांगावं ते. हे असला नतदृष्टपणा आणि बौद्धिक दिवाळखोरी कुठून आणतात ही माणसं? जी सगळी कॉफर्ट मार्केटमधनं जर काही वस्तू जर विकत आणायच्या असतील, फटाके आणायचे असतील, तर कॉफर्ट मार्केटमध्ये 75% मोर दॅन 75% जी लोक आहेत ती कोण आहेत? पोरीबाळींना इथे नटण्या मुरडण्याची हौस असते. त्या नटण्या मुरडण्यासाठीच्या ज्या सगळ्या स्टोअर्स आहेत, ज्या इमिटेशन ज्वेलरीज आहेत, त्याचे शॉप्स कुणाचे आहेत? हे जगतापसारख्या लोकांना, म्हणजे ज्या माणसांना इथल्या महत्त्वाच्या इश्यूजवर बोलता येत नाही. अहिल्यानगरमध्ये सुद्धा पूरग्रस्तांचा आणि पुराचा फटका बसलेली परिस्थिती आहे. या महत्त्वाच्या मुद्द्यांवर ज्यांना काम करता येत नाही, ज्यांच्या धमक नाही, ज्यांची अक्कल नाही आहे, अशा लोकांना जात आणि धर्म यांच्यामध्ये विभाजन करून आपली पोळी भाजायची आहे. दुर्दैवाने ढवळ्या शेजारी पवळ्या बांधला वान नाही पण गुण लागला अशी परिस्थिती आहे. ही जी सगळी अक्कल आहे ही भाजपवाल्यांची आहे. पण भाजपच्या वळचणीला गेलेला आता पक्ष आणि त्या पक्षातली लोक जर अशा पद्धतीने गलिच्छ राजकारण करत असतील तर यांनी अजिबात यशवंतराव चव्हाण साहेबांचं नाव घेऊ नये आणि फुले शाहू आंबेडकरांचं नाव तर त्याहून न घेतलेलं बरं.
आमदार गोपीचंद पडळकर यांनी एक वक्तव्य केलं आहे की भारताच्या फाळणी आधी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी थॉट्स ऑन पाकिस्तान हे एक पुस्तक लिहिलं आणि याच्यामध्ये त्यांनी असं लिहिलं की इस्लाम जे आहे ते इस्लामांना पहिला धर्म आहे आणि नंतर राष्ट्र आहे. सध्या भारत देशाकडे ते एक युद्धाची घरं वाटतात असं एक वक्तव्य केलं. या सर्व त्यांच्या वक्तव्याकडे तुम्ही कसं बघताय? नाही, मुळात ही सगळी जी वक्तव्य असतात ही कोणाचीही वक्तव्य असतात. या सगळ्या लोकांना मुळात ना धर्म कळतो ना जात कळते, न मुळात यांना माणूस कळतो. मुळात यांना फक्त राजकारण करायचं आहे. यांना कधीही जे कोर इश्यू आहेत ते कोर इश्यू कधीच हाताळायचे नाही आहेत. आणि त्यामुळे नॉन इश्यूजवरती चर्चा घडवून आणणे हा यांचा पिंड आहे. बाबासाहेबांनी काय काय म्हटलं हे यांना माहीत आहे का? बाबासाहेबांनी आरक्षण आर्थिक मुद्द्यावर नाही, ते जन्माधारित आहे ही गोष्ट सांगितलेली होती. या गोष्टीवर आता ते बोलणार आहेत का? बाबासाहेबांनी जे सांगितलेलं होतं की इथल्या माणसांना माणूस म्हणून जगण्याचा अधिकार द्यायचा असेल तर संविधान क्रमप्राप्त आहे, ते संविधान मुळात त्यांना मान्य आहे. कारण संविधान मान्य असेल तर संविधानातली सर्व जाती धर्मांना एकत्रित ठेवणारी व्यवस्था मान्य आहे का? बाबासाहेबांनी इथल्या RSS बद्दल आणि मनोवाद्यांबद्दल केलेली विधानं मान्य आहेत का? जर बाबासाहेबांचे दाखलेच द्यायचे असतील तर बाबासाहेबांनी मनुस्मृतीचं दहन केलं हाही दाखला एकदा देऊन टाका. बाबासाहेबांचे दाखलेच द्यायचे असतील तर बाबासाहेबांनी 14 तळ्याचा केलेला सत्याग्रह आणि अनेक गोष्टी याचेही दाखले जरा द्यायला शिका. आणि बाबासाहेबांचं जर म्हणजे फार त्यांना दाखले द्यायची इच्छा असेल तर बाबासाहेब एका भाषणात म्हणतात की या देशामध्ये लुंगी यो, पॅन्ट यो, पगडी यो, राजकारण कायम आतल्या खाकी चड्डीने आणि काळी टोपीने केलेलं आहे. हे खाकी चड्डी आणि काळी टोपीचं जे वाक्य आहे ना ते पण भाषणात म्हणायला शिका. बाबासाहेब सोयीनुसार सिलेक्टिव्हली आणि स्थलकाल परत्वे जे तुम्हाला वापरता येईल अशा पद्धतीने बाबासाहेब सोयीनुसार दाखवायचा प्रयत्न करू नका. बाबासाहेब समजून उमजून सांगणारे, बाबासाहेब जगणारे आणि बाबासाहेबांच्या संबंधी प्रचंड माहिती असणारे इथे विपुल प्रमाणात लोक आहेत. 4-2 लोकांनी अशा पद्धतीने इथलं सामाजिक वातावरण गढूळ करायचा प्रयत्न केला तर त्याने काही फार फरक पडत नाही. पण हां, फडणवीस तुम्हाला नक्की फरक पडतो. तुम्ही आत्ता जे काही पेरून ठेवताय आणि याची जी काही विषारी उगवण येते, या विषारी उगवणीचे डंख तुम्हाला जेव्हा बसतील तेव्हा तुम्हाला याची किंमत मोजावी लागेल. खरं तर गणेश उत्सव जेव्हापासून सुरू झाला आहे त्याच शुभमुहूर्तावरती म्हणजे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्रित येण्याची चर्चा सुरू झाली. ती वाटचाल आता पण सुरू आहे. मात्र अधिकृतरित्या हे जाहीर झालं नाही. आज सुद्धा राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे मुंबईमध्ये एकत्रित भेटले आहेत. तब्बल 3 तास त्यांची चर्चा झालेली आहे. दिवाळीचा शुभमुहूर्त साधून जी काही बातमी आहे ते समोर येण्याची चिन्ह आहेत का किंवा तुम्हाला सुद्धा एक उत्सुकता आहे का? हो, याच्यावर आता आपण खूप वेळा बोलून झालं. एकदा 5 जुलैला जेव्हा 2 भाऊ एकत्र दिसले होते त्याच्यानंतर मी आपल्याला अनेक वेळा म्हटलं की आता आपण आपल्या स्वतःला सवय लावून घेतली पाहिजे दोनही भावांना किंबहुना 2 नेत्यांना सातत्याने एका फ्रेममध्ये बघण्याची. त्यामुळे ते सतत एका फ्रेममध्ये दिसणार आहेत. स्वाभाविक आहे, कौटुंबिक जिव्हाळा आहे, स्नेह आहे. त्यामुळे सुखदुःखाच्या प्रसंगी किंवा सणासुदीला एकमेकांच्या घरी जाणं येणं हे फार ऑब्व्हियस आहे. राहिला प्रश्न या सगळ्या वर्तन व्यवहाराचा त्यांच्या राजकीय काही संकेताशी काही जोडायचा अर्थ, तर मला असं वाटतं की त्यांच्या काही राजकीय कृती किंवा राजकीय पुढच्या काळातल्या घडामोडी घडणारही असतील तर त्या संबंधातली जी अधिकृत उद्घोषणा असेल ती उद्घोषणा मी करण्यापेक्षा किंवा त्यावर कुठलंही भाष्य करण्यापेक्षा ते भाष्य हे सन्मान्य पक्षप्रमुखांकडून आणि मला वाटतंय मनसे प्रमुख दोघांकडूनही त्यांनी ते भाष्य करणं जास्त उचित असेल. तूर्तास आपण सगळेजण या एका गोष्टीने नक्की आनंदित होऊया की चांगली गोष्ट आहे. अनेक वर्षांचं जे मनातलं मळब होतं, जी किलमिश होती ती सगळी बाजूला पडलेली आहेत आणि एक नवा नितळ मैत्रीचा आणि बंधुत्वाचा प्रवाह सुरू झालेला आहे. ताई, शेवटचा प्रश्न विचारतो. आता आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूक आहेत. या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकामध्ये स्थानिक पातळीवरती जे काही महाविकास आघाडीचे नेते आहेत त्या नेत्यांना भाजपामध्ये घ्या अशी एक भाजपाची रणनीती भाजपाने आखलेली आहे किंवा वरिष्ठ नेत्यांकडून जसं सांगण्यात आलेलं आहे. हे अजून मजेशीर आहे. जी भाजपा म्हणत होती की आम्ही काँग्रेसमुक्त भाजपा करणार आहोत, भारत करणार आहोत, त्यांना काँग्रेसयुक्त भाजपा करण्याची वेळ आलेली आहे. हा देवेंद्र फडणवीसांचा वैचारिक आणि नेते म्हणून असणारा सगळ्यात मोठा पराभव आहे की फडणवीसांना स्वतःचे नेते घडवता येत नाहीत. फडणवीसांना इतर पक्षातनं नेते मांडीवर दत्तक घ्यावे लागतात. फडणवीसांना इतरांची लेकरं स्वतःच्या मांडीवर घेऊन पाळणाघर उघडण्यामध्ये जास्त इंटरेस्ट आहे. त्यांनी ते पाळणाघर चालवावं. याचा स्पष्ट अर्थ आहे की भाजपा स्वतःचं नेतृत्व किंवा स्वतःची माणसं अजिबात उभी करू शकत नाही. पण याचा दुसरा अर्थ असाही आहे की जसं वारूळ मुंग्या बांधतात
पण जेव्हा वारूळ पूर्ण होतं तेव्हा त्यात राहायला मुंग्या नाही, विषारी नाग येतात. RSSच्या आणि भाजपच्या छोट्या छोट्या कार्यकर्त्यांनी भाजपाच्या सत्तेचं वारूळ उभं केलं, पण आता राहायला सगळे भ्रष्टाचारी नाग येत आहेत. चांगली गोष्ट आहे. ह्या होत्या सुषमा अंधारे. खरं तर देवेंद्र फडणवीस यांना जे आहे ते पाळणाघर उभं करावं, कारण की त्यांना स्वतःची जी माणसं आहेत ते सांभाळता येत नाहीत किंवा बाहीन जी भ्रष्ट आहे ते त्यांच्याकडे घेत आहेत, असं वक्तव्य जे आहे ते सुषमा अंधारेकडून यांच्याकडून पाहायला मिळत आहे. कॅमेरामॅन रोहित सूर्यवंशीसोबत लक्ष्मण जाधव, TV9 मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.